नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना 6 किंवा 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू थकबाकी देण्याचे निर्देश परिपत्रक दिनांक 14/7/2025 रोजी परिपत्रक या ठिकाणी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना 6व्या किंवा 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू थकबाकी देण्याचे निर्देश कशा पद्धतीने परिपत्रक निर्गमित झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना 6व्या किंवा 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू थकबाकी देण्याचे निर्देश परिपत्रक दिनांक 14/7/2025। बघा, रिव्हिज्ड इन्सेंटिव्ह अलाउन्सेस ॲज पर 6th 7th पे कमिशन टू दी स्टेट ऑफिसर एम्प्लॉईज इन्स्ट्रक्शन टू पे एरियर्स। 6व्या किंवा 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू करून थकबाकी देण्याचे निर्देश देण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 14 जुलै म्हणजे कालच्या घडीला महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की आदिवासी विकास विभागाअंतर्गत उपयोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 5/2/1999 व सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 6/8/2002 रोजीच्या या शासन निर्णयातील तरतुदीनुसार 6व्या व 7व्या वेतन आयोगातील मूळ वेतनाच्या 15% इतका किमान रुपये 200 व कमाल रुपये 1500 रुपये दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत। राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 5/2/1999 या रोजीच्या या शासन निर्णयानुसार उपयोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यात आलेला आहे। तर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 6/8/2002 रोजीच्या या प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत। त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या 15% इतका किमान 200 तर कमाल 1500 रुपये दरमहा मर्यादेत या ठिकाणी अनुदेय करण्यात आलेला आहे। सदर वरील दोनही संदर्भीय शासन निर्णयातील तरतुदीचा विचार करता आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील नक्षलग्रस्त त्याचबरोबर अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या या भागांमध्ये मुख्यालयी कार्यरत असणाऱ्या या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना 6व्या व 7व्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर आधारित 15% किमान 200 तर कमाल 1500 हे दरमहा या मर्यादेमध्ये सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्याची आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करण्याचे तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्यास ती नियमानुसार अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। बघा, तुमच्या समोर या ठिकाणी हा निर्देश परिपत्रक आहे। पाहू शकता, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, पहिला मजला, विस्तार इमारती, मादाम काम मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई। दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी देखील पाहू शकता। दिनांक आहे 14 जुलै 2025। बघा, प्रति आयुक्त आदिवासी विकास नाशिक, सर्व अप्पर आयुक्त आदिवासी विकास, सर्व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प। विषय आहे आदिवासी भागात कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत। बघा महोदया, आदिवासी विकास विभागाअंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना संदर्भाधीन क्रमांक 2 व 3 येथील या शासन निर्णयातील तरतुदीन्वये 6व्या किंवा 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या 15% इतका किमान 200 व कमाल 1500 दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव प्राप्त होत आहे। दुसरा आहे आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक
5/2/1999 अन्वये आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यात आला असून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 6/8/2002 अन्वये प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत। त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या 15% इतका किमान ₹200 व कमाल 1500 दरमहा या मर्यादेत अनुदेय करण्यात आला आहे। तिसरा आहे प्रस्तुत प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक 1 व 2 येथील शासन निर्णयातील तरतुदी हे विचारात घेता सद्यस्थितीत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील नक्षलग्रस्त तसेच अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या भागात मुख्यालय असलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना 6व्या किंवा 7व्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर 15% इतका किमान ₹200 व कमाल ₹1500 दरमहा या मर्यादेत सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता अनुदेय करणे आवश्यक आहे। चौथा आहे सबब परिक्रमांक 3 येथे नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करावी तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्यास त्या नियमानुसार अदा करण्यात यावी। ही विनंती आपला पवनकुमार बंडगर, कार्यसन अधिकारी, महाराष्ट्र शासन। बघा, एकूणच अशा पद्धतीने या राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना 6व्या किंवा 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत म्हणजे थकबाकी देण्याचे जे निर्देश परिपत्रक आहे तो दिनांक 14/7/2025 म्हणजे कालच्या घडीला या ठिकाणी हा परिपत्रक निर्देशित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।